कार्तिक शुक्ल पक्ष एकादशीला हरिप्रबोधिनी एकादशी असे म्हणतात. दीपावलीनंतर कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशी येते, तिला हरिप्रबोधिनी एकादशी असे म्हणतात. या एकादशीचे महात्म्य ऐकण्याची इच्छा असणाऱ्या धर्मराजाला भगवान श्रीकृष्ण सांगू लागले. ब्रह्मदेवांनी नारदाला हरिप्रबोधिनी एकादशीचे महत्त्व सांगितले, ते मी तुला सांगतो. पूर्वी मृत्यूलोकात सुमुखी नावाची अत्यंत सुंदर नाचगाण्यात पारंगत असणारी कलावंत होती. ती अतिशय भाविक, धार्मिक वृत्तीची होती. ती प्रत्येक एकादशीच्या रात्री विष्णू मंदिरात नाच गाणे सादर करून सेवा करीत असे. तिच्या सौंदर्यावर, नृत्य गायनावर लोक फार प्रसन्न असत. तिच्याशी बोलायला, तिच्या सहवासासाठी ते आतुर, अधीर असत. पण तिला कोणत्याही पुरुषाचे आकर्षण वाटत नसे. नेहमीप्रमाणे ती एकादशीच्या दिवशी दिवसभर उपास करून रात्री जागरण करण्यासाठी, नाच गाण्याची सेवा करण्यासाठी श्री विष्णूच्या मंदिरात आली. नाच गात असताना तिच्या मनात विचार आला, हा सुंदर दिसणारा देव माझ्याशी विवाह करून मला सुख देईल तर किती बरे होईल. मृत्यूलोकात त्याच्या योग्यतेचा अन्य पुरुष नाही. त्याने आपल्याशी विवाह करावा, यासाठी त्याला संतुष्ट करण्याचे उपाय केले पाहिजे. कालांतराने सुमुखी नृत्यांगना मरण पावली आणि एकादशी व्रत आचरणाच्या पुण्यासंचयाने तिला अप्सरा योनीत जन्म मिळाला. तिने मृत्यूलोकात असताना देवाशी विवाह करण्याचा आपला उद्देश सोडला नाही. स्वर्गातही ती श्री विष्णूची आराधना करीत असे. तेथे तिचे नाव चंद्रकांती होते. एकदा नृत्य गायन सभेत तिने आपल्या कलेने सर्वांना संतुष्ट केले. प्रत्यक्ष ब्रह्मदेवानी तिच्या कलेचे कौतुक केले. ही संधी साधून तिने ब्रह्मदेवापुढे हात जोडून नतमस्तक होऊन विनंती केली की माझा विवाह श्री विष्णूबरोबर व्हावा. त्यासाठी किती जन्म घ्यावे लागले तरी चालतील. ब्रह्मदेव म्हणाले, लवकरच श्री विष्णू पृथ्वीतलावर श्रीकृष्णाचा अवतार घेणार आहेत. बाकीच्या अप्सरांना गोपिका म्हणून जन्म घेण्याचे मी सांगितले आहे. तू गोकुळातील वृषभान गोपाळाच्या घरी राधा म्हणून जन्म घे. हीच चंद्रकांती अप्सरा गोकुळात राधा म्हणून जन्माला आली. ती भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीने प्रत्यक्ष परमेश्वर रूप बनली. द्वापारयुग संपून श्रीकृष्णाच्या निजधामाला गेल्यावर त्यांचा विरह नको म्हणून राधा कलियुगात तुळशीच्या रूपाने अवतीर्ण झाली. श्री विष्णूला तुळशीदल वाहिल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही, असा संकेत याच कारणामुळे आहे. तुळशीदलाच्या रूपाने ती सतत भगवंतापाशी राहू लागली. राधेच्या जन्मात श्रीकृष्णाचे प्रेम, सुख तिला मिळाले, परंतु त्यांच्याशी विवाह झाला नाही. ती इच्छा तिने कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीच्या काळात तुलसी विवाहाच्या रूपाने पूर्ण करून घेतली. तुलसी विवाह करणाऱ्यांच्या वर भगवान श्रीकृष्णाची कृपा होते. पवित्र तुलसी राधेचे भक्तिरूप आहे. अशी ही कार्तिक शुक्ल पक्षातील हरिप्रबोधिनी एकादशी कथा संपूर्ण. श्रीकृष्णार्पणमस्तु.